सोनं येत्या 10 वर्षात 15 लाखाला जाईल का? हे माझं कोणतंही प्रिडिक्शन नाहीये, पण हिस्ट्री हे सांगतं की जेव्हा जेव्हा डॉलर वीक झालाय तेव्हा सोनं स्ट्रॉंग झालंय. तुम्हाला माहितीये का, 1971 ते 1980 या कालावधीमध्ये सोनं 5-10 नाही तर तब्बल 24 पटीने वाढलं होतं. $35 पर आउन्स वरून सोनं गेलं होतं $850 पर आउन्स इतकं, तेही फक्त 9 वर्षांमध्ये. तेव्हाही डॉलर वीक झाला होता आणि आत्ताही आपण डी-डॉलरायझेशन बद्दल ऐकतोय. जर का असं झालं तर US डॉलरचा जगावरचा इन्फ्लुएन्स कमी होईल. इतकंच नाही तर ट्रम्पचे टॅरिफ डिसिजन्स आणि डेट यामुळे लोकांचा डॉलरवरचा विश्वास कमी होताना दिसतो. तेव्हाही वॉर आणि इन्फ्लेशन होतं आणि आत्ताही ती परिस्थिती आहे. इतकंच नाही तर चे इंटरेस्ट रेट सुद्धा कमी आहेत, जे फ्युअल करतात गोल्डच्या हाय प्राइसेसला. अजून एक मुद्दा असा की बऱ्याच देशांचे सेंट्रल बँक्स इन्क्लुडिंग इंडिया अजूनही दर महिन्याला रेकॉर्ड लेवलचा गोल्ड बाय करतायत. इतकंच नाही तर असंही ऐकण्यात आलंय की चायनाने जितकं गोल्ड ऑन रेकॉर्ड दाखवलंय त्यापेक्षा जास्त 10 पटीने त्यांनी बाय केलंय. गोल्डचा जर टेक्निकल चार्ट पाहिला तर तो काही लेवल्सला नक्कीच रेजिस्ट करताना दिसतोय, पण कदाचित तो एका मोठ्या ट्रिगरची वाट बघतोय. गोल्ड पुढच्या 10 वर्षात 10 पटीने वाढणं याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही, पण त्यासाठी एक मोठा पॉवर शिफ्ट, एक मोठा मॉनिटरी सिस्टम शिफ्ट नक्कीच गरजेचा आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.